नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण एक प्रॉफिटेबल ट्रेडरचा रोडमॅप बघणार आहोत. तर तुम्ही ट्रेडिंग करत असाल किंवा तुम्ही ट्रेडिंग सुरू करण्याची विचार असेल किंवा तुम्हाला ट्रेडिंगमध्ये लॉस फेस करावा लागत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की मी तुम्हाला एक स्टेप बाय स्टेप पूर्ण प्रॉफिटेबल ट्रेडरचा रोडमॅप देणार आहे. सो सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे काय. हा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोडेड केलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तर तुम्ही ते जाऊन बघू शकता. एकदा जर तुम्हाला फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे काय हे समजल्या गेल्यानंतर तुम्हाला ट्रेडिंग मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे दोन टाइप्स मध्ये डिवाइड केलेले आहेत. पहिलं म्हणजे बेसिक आणि दुसरं म्हणजे ऍडव्हान्स. एकदा बेसिक कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला ऍडव्हान्स कडे जायचंय आणि एकदा ऍडव्हान्स केल्या गेल्यानंतर तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे ट्रेडिंगचा म्हणजे ती आहे सायकोलॉजी. तर आता आपण बघूया बेसिक्स ऑफ फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये काय काय येतं. सगळ्यात पहिले आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे असतो सपोर्ट अँड रेजिस्टन्स. तो आहे तुमचा ट्रेडिंगचा पाया. जर तुम्ही एकदा तुमचं फाउंडेशन जर स्ट्रॉंग केलं तुम्हाला बाकीच्या कन्सेप्ट क्लिअर होण्याला मदत होईल. तर सगळ्यात पहिले सपोर्ट अँड रेजिस्टन्स, त्यानंतर तुम्ही फोकस करू शकता कॅन्डलस्टिक्स पॅटर्न, त्यानंतर तुम्ही स्ट्रक्चर मार्किंग कडे फोकस करा. हायर हाय, लोअर लो, हायर लो, लोअर हाय हे स्ट्रक्चर मार्क करणं तुम्ही स्टार्ट करा. त्यानंतर तुम्ही मार्केट ट्रेंड्स कडे फोकस करा. ट्रेंड्स मध्ये मोस्टली तीन पार्ट येतात, अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड आणि साइडवेज. आफ्टर दॅट तुम्हाला फोकस करायचा आहे कॅन्डलस्टिक्स पॅटर्न. जवळपास 40 कॅन्डलस्टिक्स पॅटर्न आहेत, ते पूर्णपणे शिकायची गरज नाही. मी तुम्हाला पर्सनली सजेशन करेल की मी मागच्या 2 वर्षापासून फक्त 2 कॅन्डलस्टिक्स पॅटर्न फॉलो करतोय, तेच तुम्हाला फॉलो करायचे. ते म्हणजे बुलिश एंगल्फिंग कॅन्डल, बेरिश एंगल्फिंग कॅन्डल, हॅमर कॅन्डल आणि इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल. हेच दोन प्रकार तुम्हाला कॅन्डलस्टिक्स पॅटर्न मध्ये फोकस करायचे आहे. एकदा तुमचं बेसिक्स ऑफ ट्रेडिंग झाले की मग तुम्ही ज्या छोट्या छोट्या गोष्टी ट्रेडिंग मध्ये त्याच्यावर तुम्ही फोकस करू शकता, जसं की पिप्स कॅल्क्युलेशन, त्यानंतर स्प्रेड म्हणजे नेमकी काय असते, लेव्हरेजेस, त्यानंतर टेक प्रॉफिट, स्टॉप लॉस, रिस्क मॅनेजमेंट, या सगळ्या गोष्टी तुम्ही स्टेप बाय स्टेप हे तुम्ही बघू शकता. हे तुम्हाला कमीत कमी 15 ते 20 दिवस तुम्हाला याच्यासाठी बेसिक्स साठी टाइम द्यायचा आहे. एकदा तुमचे सगळे बेसिक्सचे जे कन्सेप्ट आहेत ते क्लिअर झाले की मग तुम्ही टर्न करू शकता ऍडव्हान्स मध्ये. ओके, तर आपण आता बघूया की ऍडव्हान्स मध्ये कोणते कोणते पार्ट्स येतात. तर सगळ्यात पहिले येतं स्ट्रक्चर मार्किंग ऑफ ट्रेंड्स. तर दोन ट्रेंड असतात, अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड. त्यामध्ये तुम्हाला प्रॉपर स्ट्रक्चर मार्किंग करायची आहे. एकदा तुम्ही स्ट्रक्चर मार्किंग केली की त्यानंतर तुम्हाला लेवल्स ड्रॉ करायचे आहेत आणि त्या लेवल्सला कोणत्या रिस्पेक्टिव्ह टाइम झोन मध्ये तुम्हाला ट्रेडिंग करायची आहे याच्यावर तुम्हाला फॉलो करायचं आहे. ओके, त्यानंतर तुम्हाला फोकस करायचं आहे लिक्विडिटी. ओके, लिक्विडिटी ही अशी कन्सेप्ट आहे, एकदा जर तुम्हाला लिक्विडिटी समजली तर तुम्ही बऱ्यापैकी ट्रेडिंग मध्ये चॅम्पियन होऊ शकता. आफ्टर दॅट तुम्हाला फोकस करायचा आहे रिस्क मॅनेजमेंट. आणि रिस्क मॅनेजमेंट मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट येतो म्हणजे लॉट साईज. तुम्हाला तुमच्या अकाउंट नुसार लॉट साईज डिपेंड करायची आहे. आणि सुरुवातीला जर तुम्ही बिगिनर ट्रेडर असाल तर मी तुम्हाला एक सजेशन देईल की तुम्हाला करन्सी पेअर्स कडे फोकस करायचा आहे. जर तुमचं अकाउंट 100 ते $200 कडे असेल तर तुम्ही 0.01 to 0.03 ही लॉट साईज वापरू शकता. आणि जर तुमचं अकाउंट 500 पेक्षा जास्ती असेल तर तुम्ही 0.05 ही लॉट साईज वापरू शकता. आणि तुम्हाला रिस्क ही पर ट्रेड तुम्हाला मॅक्स टू मॅक्स 1 किंवा 1.5% घ्यायची आहे. म्हणजेच मॅक्स टू मॅक्स तुम्ही 30 ते 40 पिप्स ची रिस्क घेऊ शकता. ऍडव्हान्स मध्ये अजून एक खूप इम्पॉर्टंट पॉइंट म्हणजे चेंज ऑफ कॅरेक्टर. ते नावच आपल्याला सांगतंय की ते कॅरेक्टर चेंज करते. जसं की अप ट्रेंड जो चालू आहे तो बेरिश मध्ये टर्न होतो किंवा बेरिशचा जो ट्रेंड आहे तो अप ट्रेंड मध्ये चेंज होतो. तर याला आपण चेंज ऑफ कॅरेक्टर असं म्हणतो. तर हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, त्याच्यावर पण तुम्हाला फोकस करावा लागेल. ट्रेडिंग ही कंप्लीट झाली की मग
शेवटचा पार्ट येतो सायकोलॉजी ऑफ अवर माइंडसेट. तर तुम्हाला त्यामध्ये फिअर, फोमो, ग्रीड, ओव्हर ट्रेडिंग, ओव्हर साइजिंग, कंटिन्यू चार्ट बघणं, या गोष्टींवर तुम्हाला फोकस करावा लागेल. जेव्हा तुमची लेवल येते तेव्हाच तुम्हाला ट्रेड करायचं आहे. विदाऊट लेवल तुम्हाला ट्रेड करायचा नाहीये. आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला लक्षात यायचं आहे की स्ट्रॅटेजी. कारण की जोपर्यंत तुमच्याकडे एक परफेक्ट स्ट्रॅटेजी नाहीये तोपर्यंत तुम्हाला एक परफेक्ट ट्रेडिंग सेटअप सापडणं खूप डिफिकल्ट आहे. तुम्हाला प्रॉपर एसएल भेटणार नाही, प्रॉपर टीपी भेटणार नाही, तुम्ही प्रॉपर ठिकाणी ट्रेड पण एक्झिक्यूट करू शकत नाही. म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही पहिले बेसिक कम्प्लीट करा, दॅन आफ्टर ऍडव्हान्स शिका, आणि एकदा ऍडव्हान्स झाल्यानंतर तुम्ही थोडं सायकोलॉजीवर काम करा, आणि मग हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे, ती म्हणजे स्ट्रॅटेजी. मी पर्सनली लास्ट 2 वर्षापासून टॉपजीची स्ट्रॅटेजी यूज करतोय आणि मला त्यामध्ये खूप बराच फायदा झाला आहे, आणि त्या स्ट्रॅटेजीमुळे मी आज एक प्रॉफिटेबल ट्रेडरच्या दिशेला चाललो आहे. तर मी तुम्हाला पर्सनली सजेशन करेल की तुम्ही पण ती स्ट्रॅटेजी यूज करू शकता, आणि एकदा जर तुम्ही ती स्ट्रॅटेजी शिकला तर तुम्ही कन्सिस्टंटली प्रॉफिटेबल ट्रेडर होऊ शकता. आता प्रश्न पडतो असा की स्ट्रॅटेजीला तुम्हाला कमीत कमी किती महिने द्यायचे. तर मी तुम्हाला पर्सनली सजेशन करेल की तुम्ही कोणतीही स्ट्रॅटेजी ही कमीत कमी 5 to 6 मंथ वापरा, आणि जर तुम्ही ती स्ट्रॅटेजी मध्ये जर प्रॉफिटेबल नसणार तर तुम्ही ती स्ट्रॅटेजी चेंज करू शकता. तुमचं बेसिक आणि ऍडव्हान्सचं नॉलेज कुठेच जाणार नाही, बट तुम्हाला फक्त तुमची स्ट्रॅटेजी ही एका स्ट्रॅटेजीवरनं दुसऱ्या स्ट्रॅटेजीकडे तुम्हाला टर्न करायचंय. एकदा तुम्हाला कॉन्फिडन्स आला की तुम्ही आता ट्रेडिंग स्टार्ट करू शकता, तर सुरुवातीला तुम्ही कमीत कमी 15 ते 20 दिवस तुम्ही डेमो अकाउंटवर प्रॅक्टिस करा. तिथं तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी टेस्ट करा. तिथं तुमची लॉट साईजवर काय फरक पडतोय, किती लॉट साईजवर किती प्रॉफिट होतोय, किती लॉस होतोय, ते तुम्हाला समजेल. आणि एकदा तुम्हाला कॉन्फिडन्स आला की मग तुम्ही स्टार्ट करू शकता लाईव्ह अकाउंटवर. मी तुम्हाला पर्सनली सजेशन करेल की तुम्ही स्टार्टिंग अमाऊंट कमीत कमी $200 पासून तुम्ही सुरुवात करा, आणि सुरुवातीचे 2 किंवा 3 महिने तुम्ही फक्त आणि फक्त करन्सी पेअर्सवर ट्रेड करा. तिथून तुमची आणि मार्केटची मिळानजुळण होईल, आणि तुम्हाला मार्केटची ही सायकोलॉजी समजायला लागेल. एकदा जर तुम्ही मार्केटची सायकोलॉजी समजली, चार्ट ऑब्झर्वेशन तुम्हाला समजलं, तर ट्रेडिंग तुम्हाला हळूहळू ही सोप्या पद्धतीमध्ये समजायला लागणार. जर तुम्ही हा मी दिलेला रोडमॅप जर तुम्ही फॉलो करणार तर तुम्ही एक रॅन्डम ट्रेडर राहणार नाही, तुम्ही एक प्रोफेशनल ट्रेडरच्या मार्गावर सुरू करणार. तर मी तुम्हाला पर्सनल सजेशन करेल की हा जो काही मी तुम्हाला रोडमॅप दिला आहे याला फॉलो करा, आणि हाच प्लॅन मी सुद्धा फॉलो केला होता, म्हणून मी एक प्रॉफिटेबल ट्रेडर आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा, कमेंट करा, आणि तुमच्या जवळच्या मित्रांना शेअर करा जे ट्रेडिंग मध्ये लॉस करताय किंवा त्यांना ट्रेडिंग शिकायची असेल. नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा, आणि कमेंट मध्ये रोडमॅप असं लिहा. जर मला खूप जास्ती कमेंट आले तर मी अजून नेक्स्ट व्हिडिओ यामध्ये ऍडव्हान्स मध्ये घेऊन येईल. थँक यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण भेटूया.